दत्त कारखाना निवडणूक प्रचार कालावधी वाढवून नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, दीपक पाटील यांची मागणी। श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम आज प्रसिद्ध करण्यात आले। त्यामध्ये उमेदवार चिन्ह वाटप 20 जुलैला होणार आहे व मतदान पुढे 4 दिवसात म्हणजे 24 जुलै रोजी होत आहे। कारखान्याचे जवळपास 42,000 सभासद असून ते 2 राज्यातील 5 तालुक्यात 110 गावातील आहेत। या सर्व सभासद शेतकऱ्यांपर्यंत माझे काम व चिन्ह पोहोचवायचे झाल्यास किमान 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे। पण आज प्रसिद्ध झालेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार फक्त 4 दिवस प्रचार कामाला वेळ देण्यात आलाय। निवडणूक अधिकारी म्हणून हा प्रचार कालावधी वाढवून पुन्हा नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी सभासद दीपक उर्फ पुंडलिक कृष्णा पाटील, श्रीमती अलका जयवंत माने, संभाजी शंकर माने या सभासदांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे। याबाबत बोलताना दीपक पाटील म्हणाले, शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 1 जुलै ते 25 जुलै या कालावधीमध्ये होणार आहे। त्यासाठी आंदोलन अंकुशकडून पुढाकार घेऊन या ठिकाणी आम्ही पॅनल लावणार आहे। हा जो निवडणूक कार्यक्रम आहे तो अतिशय कमी कालावधीत घेतलेला आहे, जाणून बुजून हे केलेलं षडयंत्र आहे। तर त्यासाठी आम्ही सेंट्रल रजिस्ट्रार या ठिकाणी मेलद्वारे तक्रारी केल्या आहे आणि आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार केली आहे। परंतु आमचे हे कितपत ऐकतील किंवा कितपत शक्य होईल हे सांगता येत नाही, परंतु निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी पॅनल लावतो आहोत। त्या पॅनलमध्ये समविचारी लोकांनी कारखाना वाचवण्यासाठी सहभागी व्हावं असं आवाहन करतो। धन्यवाद।